श्री स्वामी समर्थ. तर मी ताईच्या गावी आलेले आहे. तिच्या शेतामध्ये काय काय पेरले ते पाहूया, व्हिडिओ स्किप न करता. तर हे बघा, अलीकडं लसूण लावलेलं आहे आणि हे रताळाचं झाड आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. हे पहा, आमच्या ताईने भुईमुगच्या शेंगा लावलेल्या आहेत. ज्वारी लावलेला आहे, बाजरी लावलेली आहे, मका सुद्धा लावलेली आहे. भरपूर काय काय तिच्या शेतामध्ये तिने लावलेले आहे. तिचं 8 एकर शेत आहे. त्या शेतामध्ये सर्व काही पेरलेले आहे. खूप छान वाटतं. ज्वारी आहे, मका आहे. हे बघा किती सुंदर दिसत आहे. बघा किती सुंदर हिरवगार पीक आलेलं आहे. लसूण लावलेली आहे, कांदा लावल्या. तर पाहूया अजून काय काय पीक लावलेले आहे.
हे पहा, गहू पेरलेले आहे. 2-3 दिवस झालं, अजून उगवून आलेलं नाही आहे. हे बघा, हे शेतामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं. हे बघा, बोराचं झाड आहे. हे बघा, बोरं छोटे छोटे लागलेले आहेत. आता हे पाहूया हिरव्या मिरची. बघा कसे हिरव्या मिरची लागलेले आहेत, किती सुंदर वाटत आहेत. बघा, हिरव्या मिरची लागलेले आहेत. हे बघा, भेंडी लागलेली आहे. हे भेंडी खाण्यासाठी खूप चवदार असते. हे बघा, भेंडीचं झाड आहे. हे बघा, हरभरा लावलेले आहे. हे बघा, छोटे छोटे हरभऱ्याचे झाड आहेत. आता मी नंतर हरभऱ्याची भाजी तोडून घेणार आहे. किती छान, किती सुंदर वाटत आहे हिरवेगार झाडे. ही बघा, माझी ताई आहे. हे बघा, भोपळा लागलेला आहे. बघा, भोपळ्याचं झाड आहे. हे बघा, भेंडी. हे बघा, माझी ताई काम करत आहे शेतामध्ये. ती पुढे आहे, ताईची मुलगी आहे. हे बघा, वांग्याचं झाड आहे. वांगी बघा कसं लागलेलं आहे. हे बघा, वांगी. हे वांग्याचं झाड आहे. तिथे बघा, भोपळा कसा लागलेला आहे. ते बघा, भोपळा. अजून खूप काही काही भरपूर लावलेले आहे ते शेतामध्ये. हे बघा, भेंडी, वांगी तोडून घेतलेलं आहे आम्ही. हे बघा, मी हरभरा भाजी तोडून घेतलेली आहे. बघा, असं झाड असतं. हे बघा, असं हरभरा भाजी तोडलेली आहे. असं शेंडा शेंडा तोडून घेतात. हे बघा, अशी भाजी तोडतात. हे बघा, मी एवढी भाजी तोडून घेतलेली आहे तिच्या शेतामधील. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.